कोतवाल संघटनेचा कोतवाल संघटनेचा आमची मागणी हक्काची नाही कुणाच्या बापाची, आमची मागणी हक्काची नाही कुणाच्या बापाची. कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळालीच पाहिजे, कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळालीच पाहिजे. 16 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा अंजनगाव सुर्जी यांच्याकडून तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. कोतवाल कर्मचारी यांच्या तलाठी कार्यालय व्यतिरिक्त तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, ऑपरेटर, चौकीदार व अन्य पदाची सर्व कामे कोतवालांकडून करून घेतली जात आहेत. त्यानुसार कोतवाल यांना समान काम समान वेतनानुसार वेतन देण्यात यावे. कोतवाल यांना योग्य पद्धतीने काम करून सुद्धा अद्यापपर्यंत समाधानकारक वेतन दिले जात नाही. गुजरात व त्रिपुरा राज्यात कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी दर्जा दिला जातो. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी दर्जा का नाही असा प्रश्न यावेळी कोतवाल संघटनेने उपस्थित केला. महाराष्ट्र राज्यातील सर्व कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणी लागू करण्यात यावी. शिपाई संवर्गात पदोन्नतीचा 40% कोटा रद्द करून 80% करण्यात यावा. कोतवाल यांना सेवानिवृत्ती वेतन 10,000 किंवा निर्वाह भत्ता 10 लक्ष व सेवानिवृत्ती वय 60 वर्षावरून अंगणवाडी सेविकेप्रमाणे 65 वर्ष करावे. तलाठी पदभरतीमध्ये कोतवाल कर्मचारी यांना 10% आरक्षण देण्यात यावे. कोतवाल पदाला अनुकंपा तत्व लागू करण्यात यावे. कोतवाल या पदाचे पदनाम बदलून महसूल सेवक असे पदनाम करण्यात यावे. पदोन्नती होत असताना वयाची मर्यादा 45 वर्ष ही अट रद्द करण्यात यावी. या सर्व मागण्याकरिता महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा अंजनगाव सुर्जी यांच्याकडून तहसील कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. वृत्तसंकलन विभाग, विदर्भ माझा न्यूज, अमरावती. तुम्ही ते कशासाठी म्हणजे आंदोलनात बसले? आम्ही इथे आंदोलन याच्यासाठी करायला बसलेलं आहे की कोतवाल हा महसूल प्रशासनाचा कणा आहे आणि सगळ्यात लहान टप्पा असल्यानंतरही प्रत्येक गोष्ट तो पूर्ण करतो. इलेक्शनचे काम असो, शेतकऱ्यांचे काम असो, चाहे कोणतेही काम असो तेच करतात. त्यामुळे आम्हाला शिपाई पदोन्नती मिळाली पाहिजे आणि तलाठी या संवर्गात 80% आम्हाला कोटा मिळाला पाहिजे. त्यानंतर अगर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुढील जी दिशा आहे ती आमचे अध्यक्ष ठरवतील आणि त्याप्रमाणे आम्ही करू. राज्य तुम्ही इथं या धरणे आंदोलनासाठी बसलेले आहे, मग तुमचं जे कार्यालयीन कामकाज आहे ते पूर्ण बंद आहे का? हो, पूर्णपणे बंद आहे. आम्ही पूर्ण अंजनगाव तालुक्यातील पूर्ण कोतवाल इथे आहे आणि तसंच आम्ही आमच्या तहसीलदार मॅडम आहेत पुष्पाताई सोळंके मॅडम यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. हे कामकाज कार्यालयीन कामकाज जे आहे किती दिवस बंद राहील? एक दिवसा आजचा आमचा एकच धरणे आंदोलन आहे, एका दिवसाचं. पुढील आम्ही ठरवण्यात येईल. आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे धरणे आंदोलन तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी येथे चालू आहे. आमच्या संबंधित मागण्या खालीलप्रमाणे: सर्वत्र कोतवालांना राज्यातील सर्वत्र कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू केली पाहिजे. शिपाई संवर्गात पदोन्नतीचा कोटा 40% वरून 80% करून मिळावा. तलाठी पदभरतीमध्ये कोतवाल यांना 10% आरक्षण मिळावे. कोतवाल पदाला अनुकंपा तत्व लागू करावे. कोतवाल या पदाचे पदनाम बदलून महसूल सेवक असे करण्यात यावे. इतर मागण्यांसाठी आमचे एक दिवसीय धरणे आंदोलन अंजनगाव सुर्जी येथे चालू आहे. याकरिता तुम्ही तहसीलदार मॅडमांना निवेदन दिलं का? याकरता तहसीलदार कार्यालय येथील तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन सुद्धा दिलेले आहे.